60 वयानंतर होणारे नसामधील ब्लॉकेज लगेच मोकळे होणार। 2 दिवसात शरीर 100% हलकं होण्याची गॅरंटी मिळणार। 2 घरगुती उपायांनी नसामधील ब्लॉकेज लगेच मोकळे करा। आपल्या शरीराच्या आतमध्ये खूप बारीक आणि नाजूक नसा असतात, ज्यांना आयुर्वेदिक भाषेत या ठिकाणी नर्स असं म्हटलं जातं। यानुसार शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत रक्त आणि ऊर्जा पोहोचवण्याचं काम ते करत असतात आणि शरीराची संपूर्ण प्रणाली योग्य प्रकारे चालवत असतात। जर या नसा पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने काम करत राहिल्या तर रक्तप्रवाह शरीराच्या एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय सहज किंवा या ठिकाणी त्रासाशिवाय सहजपणे चालू राहतो। पण जसा या नसामध्ये थोडासाही कुमकुवतपणा किंवा बिघाड येऊ लागतो, तसा रक्तप्रवाह हळूहळू या ठिकाणी कमी होऊ लागतो किंवा थांबायला लागतो आणि मग याबरोबरच अनेक शारीरिक समस्या तुम्हाला 60 वयानंतर यायला सुरुवात होतात। आज आपण अतिशय साधा सोपा आणि अत्यंत घरगुती उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, जो तुमच्या कमजोर झालेल्या नसांना पुन्हा मजबूत देतो आणि सक्रिय बनण्यासाठी खूप मदत करेल। त्यामुळे तुम्हाला एकच विनंती आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही जी माहिती आहे तर ती आम्ही खास तुमच्यासाठी आणलेली आहे आणि खूप कष्ट करून ही माहिती आम्ही या ठिकाणी आणलेली आहे। त्यामुळे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, हीच तुम्हाला विनंती। अनेकदा आपल्यासोबत असं होतं की शरीराच्या नसा वयाच्या मानानुसार हळूहळू त्या ठिकाणी कमजोर होऊ लागतात, पण आपल्याला त्याचा अंदाजही त्या ठिकाणी येत नाही। जोपर्यंत आपल्याला समजतं तोपर्यंत ती अनेक समस्या त्या ठिकाणी होऊन बसतात, एकत्र त्या ठिकाणी आलेल्या असतात। जसे की तुम्हाला पायामध्ये ताकद नसते, त्या ठिकाणी गुडघेदुखी होऊ लागते, कंबरदुखीचा त्रास त्या ठिकाणी होऊ लागतो। याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या नसा आता या ठिकाणी कामदेन झालेत। या नसा मोकळ्यासाठी करण्यासाठी काय करावं लागणार आहे नक्की बघा। वयाच्या 60 नंतर काय होतं, कोणाला नसामध्ये वेदना जाणवतात, कोणाला जळजळ होते, कोणाला हातापायाला त्या ठिकाणी मुंग्या येण्याचा त्रास होतो, अनेकदा हातपाय सुन्न होत पडतात। त्या ठिकाणी वैद्यकीय भाषेत जर याला आपण बघितलं तर नरोपंट असं देखील म्हटलं जातं। आज मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे की नसामध्ये वेदना नेमकं का होतात, ब्लॉकेज कसे होतात आणि हे ब्लॉकेज कोणत्या औषधाशिवाय फक्त घरगुती आणि नैसर्गिक उपायांनी कसे बरे करता येतात। आता आपल्याला कशा पद्धतीने बरे करता या ठिकाणी येणार आहेत। आता सगळ्यात आधी आपण समजून घेणं गरजेचं आहे की नसा ज्या असतात तर त्या कमजोर वयानुसार का होतात। तर बघा, आता यामधलं पहिलं आणि सर्वात मोठं कारण या ठिकाणी आता डॉक्टरांच्या माध्यमातून आता समोर या ठिकाणी आले, ते म्हणजे मधुमेह। जेव्हा शरीरात रक्तातील साखरेची पातळी जास्त वाढते तेव्हा त्याचा थेट परिणाम नसावर होतो आणि त्या हळूहळू कमजोर होऊ लागतात, कुमकुवत होऊ लागतात। आता बघा, वयामानानुसार तुमच्या ज्या नसा आहेत तर ते कमजोर का होऊ लागतात, त्याचं दुसरं कारण आहे ते म्हणजे उच्च रक्तदाब आणि तिसरं मोठं कारण आहे रक्तवाहिन्यांमधली जमा झालेली चरबी। याशिवाय शरीरामध्ये आता एखादा बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन जर झालं, एखादं व्हायरल इन्फेक्शन, तरी नसांची ताकद त्या ठिकाणी कुमकुवत व्हायला आता जास्त वेळ लागत नाही। अनेकदा काय होतं, हार्मोनल त्या ठिकाणी इनबॅलन्समुळे आपल्या नसांना सुद्धा नुकसान होऊ शकतं। जर यकृत किंवा मूत्रपिंड नीट जर काम करत नसतील तर शरीरात जमा झालेले विषारी घटक म्हणजेच टॉक्झिन्स त्या ठिकाणी बाहेर निघू शकत नाही आणि त्यामुळे काय होतं, हे टॉक्झिन्स नसामध्ये आहे असं जमा त्या ठिकाणी राहिलेलं असतं आणि ब्लॉकेज तयार करतात। आता प्रश्न येतो की आपल्या नसा कमजोर होत आहेत हे आपल्याला कसं कळेल आणि त्यासाठी आपल्या नसा जर कमजोर होऊ नये म्हणून कोणते उपाय तुम्हाला करायचे आहेत आणि नसा कशा पद्धतीने कमजोर होतात याचीच माहिती आता तुम्हाला या पुढच्या टप्प्यामध्ये सांगत आहे। आता बघा मित्रहो, आता जेव्हा नसा आपल्या कुमकुवत होऊ लागतात तेव्हा सर्वात पहिल्यांदा संकेत आपल्या हात आणि पायामध्ये सुन्नपणाच्या रूपात त्या ठिकाणी दिसतात। म्हणजे हात पाय पहिल्यांदा नसा कुमकुवत होण्याचं पहिलं लक्षण आहे ते म्हणजे हात पाय तुमचं सुन्न या ठिकाणी पडू लागतात। अनेकदा उभं राहिल्यावर किंवा वाकल्यावर चक्कर येणं आणि डोळ्यांसमोर सारखं अंधार येतात। शरीरात नेहमी थकवा आणि अशक्तपणा जाणवतो। ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीकडे आता तुम्हाला या ठिकाणी दुर्लक्ष अजिबात करायचं नाही। बघा, रक्तप्रवाह योग्य प्रकारे आता काहींचा होत नसतो।
याशिवाय शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेदना सुरू या ठिकाणी राहत असतात, रक्तदाब खालीवर या ठिकाणी व्हायला सुरुवात होत असते। आता या ठिकाणी काय होतं, आता बघा वारंवार तुम्हाला आता घाम यायला सुरू होतो आणि पोटाशी संबंधित समस्या म्हणजेच गॅसचा त्या ठिकाणी त्रास होतो, अपचन, भूक न लागणं इत्यादी तुम्हाला हळूहळू त्रास त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होत असते। हळूहळू तुमची स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते, तुमची झोप पूर्ण होत नाही, रात्री त्या ठिकाणी 2 वाजता 3 वाजता या ठिकाणी अचानक जाग येते आणि तुम्हाला झोपच लागत नाही, म्हणजेच निद्रानाशासारखी समस्या उद्भवू शकते। रक्ताची कमतरता म्हणजेच त्या ठिकाणी आता तुम्हाला रक्त कमी झाल्यागत वाटू लागतं, हृदयाचे ठोके अचानक वाढू लागतात। पण मित्रांनो, याचा इलाज फक्त औषधांनी आहे असं काही नाही आहे, तुम्ही घरगुती उपायांनी सुद्धा याचा उपाय करू शकता। कारण आयुर्वेदामध्ये अशा काही गोष्टी लिहून ठेवल्या आहेत ज्या तुम्हाला माहिती नाहीत, त्याच वस्तू आणि तेच उपाय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या नसामध्ये जे काय बिघाड झाले, तुमच्या नसा चालण्या झालेत आणि तेच तुम्हाला या ठिकाणी आता त्या ठिकाणी नीट होण्याचं काम आता करणार आहेत। तर बघा या ठिकाणी आज आपण काही खास घरगुती वस्तूंचा आपल्या आहारामध्ये समावेश करणार आहोत आणि आपली जीवनशैली थोडी या ठिकाणी बदलणार आहोत। तर या समस्येला आपण मुळापासून या ठिकाणी आज संपवून टाकणार आहे। यासोबतच काही सोपी योगासने आणि प्राणायाम देखील तुम्हाला आता सांगणार आहे, जे नसामधील ब्लॉकेज आणि कमजोरी हळूहळू त्या ठिकाणी दूर करतात। परंतु लक्षात ठेवा की आता ज्या ठिकाणी वेदना होत असेल तिथे जोरजोरात तुम्ही अजिबात दाबायचं नाही, घासायचं नाही, नाहीतर त्या ठिकाणी सूज येऊ शकते। कारण काय वाटतं, आता लोकांना त्रास होतो, नस त्या ठिकाणी व्यवस्थित चालत नाही, त्यामुळे काय करतात लोक या ठिकाणी जोरात दाबतात, घासतात, परंतु अजिबात तसं करायचं नाही, कारण त्या ठिकाणी मोठी सूज येऊ शकतं। तर बघा, जर हात किंवा पायामध्ये वेदना असतील तर थंड पाण्याने किंवा बर्फाने त्या जागी हळूहळू तुम्ही शेकायचं आहे किंवा कोमट पाण्याने शेक द्यावा, त्वरित तुम्हाला आराम मिळतो। आणि सोबतच अनुमोल त्या ठिकाणी एक विलोम प्राणायाम त्या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे, ती म्हणजे भस्त्रिका प्राणायाम सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता। कशा पद्धतीने करायचं आहे ते तुम्हाला मी पुढे या ठिकाणी सांगणार आहे, परंतु नर्वस सिस्टीमला यामुळे ताकद मात्र 100% देतात आणि वेदना तुमच्या हळूहळू कमी करतात। आता वेळ येते घरगुती उपायांची। जर हा उपाय तुम्ही योग्य पद्धतीने केला तर साधारणपणे या ठिकाणी आता 6 ते 7 दिवसामध्येच तुमचा त्या ठिकाणी शरीरामध्ये फरक आता तुम्हाला जाणवायला सुरुवात होणार आहे। हा उपाय किमान तुम्ही 1 ते 1.5 महिना नियमितपणे करणं गरजेचं आहे। तुम्हाला काय करायचं आहे, आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कसा करायचा आहे, तुम्ही आता कान देऊन 2 मिनिटे लक्ष द्यावा, त्या ठिकाणी तुम्हाला हे उपाय आता सांगत आहे। आता पहा या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला स्टीलच्या भांड्यात 1 ग्लास पाणी उकळवायला ठेवायचं आहे। सर्वांनी लक्षात ठेवा, ही काळजीपूर्वक करा, जर हे चुकलं तर तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम येणार आहे। स्टीलच्या भांड्यात 1 ग्लास पाणी उकळवायला ठेवायचं आहे, त्यात अर्धा इंच दालचिनीचा तुकडा तुम्ही टाकायचा आहे। बघा, जास्त टाकून चालायचं नाही, फक्त मोजकं टाकायचं आहे। अर्धा इंच दालचिनीचा तुकडा तुम्ही त्यामध्ये टाकायचा आहे। आता अनेकदा लोकांसमोर प्रश्न येतो की दालचिनीचा तुकडा म्हणजे जास्त फायदे की दालचिनीची पूड यामध्ये जास्त फायदे। तर या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, आज मी स्पष्ट शब्दात तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, जर का तुम्ही बाजारातून ओरिजिनल देशी दालचिनी आणून घरी तव्यावर त्या ठिकाणी वाटून आता ती ताजी पावडर बनवली तर नेहमी सर्वात जास्त तुम्हाला हा उपाय त्या ठिकाणी कारणीभूत ठरणार आहे, जास्त फायदेशीर ठरणार आहे। सगळ्यात आधी तुम्हाला बाजारातून एकदम चांगली स्वच्छ आता शुद्ध देशी क्वालिटीची दालचिनी त्या ठिकाणी विकत घेऊन यायची आहे। आता सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या, उपाय सांगत आहे तुम्हाला। नसा एकदम कमजोर झाले असतील तर त्यावरती उपाय आहे। काय करायचं, शुद्ध क्वालिटीची देशी दालचिनी तुम्हाला बाजारातून विकत घेऊन यायची आहे। आता या गोष्टी तुम्ही काळजी घ्यायची आहे की दालचिनी जुनी किंवा ओलसर नसावी, तर ती अगदी ताजी असावी, कारण ताजी आणि शुद्ध दालचिनी अनेक पटीने आपल्याला फायदा देते। आता ही दालचिनी घरी चांगल्या प्रकारे कुटून त्याची पावडर तुम्हाला या ठिकाणी आता बनवून घ्यायची आहे। जेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने ताजी दालचिनी पावडर बनवाल तेव्हा तिच्यातील सर्व गुणकारी घटक म्हणजे आता ॲक्टिव्ह कंपाऊंड त्या ठिकाणी पाण्यात लवकर विरघळतील, ज्यामुळे शरीराला तिचा पूर्ण फायदा आता मिळेल। आता तयार केलेली दालचिनीची पावडर यामधून फक्त 2 चिमूट म्हणजे अगदी थोड्या प्रमाणात पावडर आधी आपण उकळते त्या ठिकाणी ठेवलेल्या त्या गॅसवर ठेवलेल्या
पाण्याच्या स्टीलच्या भांड्यात तुम्हाला टाकायचा आहे। यावेळी गॅस थोडा तुम्ही कमी करा, जेणेकरून पाणी तुम्हाला एकदम मंद आचेवर हळूहळू या ठिकाणी आता उकळणार आहे आणि दालचिनीचे सर्व गुणधर्म त्या पाण्यामध्ये उतरतील। आता आपण या ठिकाणी दुसरा पदार्थ बघणार आहोत, जो या पाण्यामध्ये टाकायचा आहे। काळजीपूर्वक तुम्ही आता लक्ष देऊन बघा। यामध्ये बघा आता दुसरा पदार्थ टाकणार आहे, ती म्हणजे वेलदोडा, ज्याला आपण अनेक वेळा काय म्हणतो, काळी वेलची देखील असे म्हणतो। तुम्हाला हा वेलदोडा एखाद्या जड वस्तूने हलकासा त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, बारीक करायचा आहे। खलबत्त्यात किंवा तुम्ही एखाद्या त्या ठिकाणी कुटणं असेल तर त्या ठिकाणी कुटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचं साल त्या ठिकाणी वेगळं होईल आणि आतले जे दाणे ते आहेत तर ते मोकळे होतील। मग हा तोडलेला वेलदोडा सुद्धा त्या उकळत्या पाण्यात तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर आता तिसरा पदार्थ आहे, तर तो खूपच या ठिकाणी महत्त्वाचा आहे, तर तो महत्त्वाचं म्हणजे लवंग। बघा, लवंग तुम्हाला फक्त 2 ते 3 लवंगा या उकळत्या पाण्यामध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे, आता बघा हलकसं कुटायचं आहे पहिल्यांदा आणि 2 ते 3 लवंगची पावडर या पाण्यामध्ये टाकायची आहे। जेव्हा हे तिन्ही पदार्थ दालचिनी, वेलदोडा आणि लवंग एकत्र पाण्यामध्ये पातेल्यात उकळू लागतील, तेव्हा साधारणपणे 1 ते 1.5 मिनिटातच त्याला संपूर्ण वर्ग म्हणजे औषधी गुणधर्म पाण्यात त्याच्या उतरून जातील। त्याला नैसर्गिक औषधासारखं एक शक्तिशाली त्या ठिकाणी आता या ठिकाणी बनवलं जाणार आहे। त्यानंतर गॅस तुम्ही बंद करायचा आहे आणि पाणी काही वेळ त्या ठिकाणी थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। आता बघा, मग हे काय करायचं आहे, हळूहळू सामान्य तापमान त्या ठिकाणी झाल्यानंतर जेव्हा पाणी पूर्णपणे थंड होईल, बघा जास्त थंड होऊन चालणार नाही, नॉर्मल कोमट त्याला होऊ द्यायचं, तेव्हा त्याला एक स्वच्छ कापडाने किंवा बारीक गाळणीने आता गाळून घ्या, म्हणजे सर्व वनस्पतींचे तुकडे वेगळे होतील आणि फक्त औषधी पाणी त्या ठिकाणी पातेल्यातलं शिल्लक राहील। आता त्या ठिकाणी वेळ येते शेवटच्या पदार्थाची। आता शेवटचा पदार्थ यामध्ये टाकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला चवही वाढेल आणि नसामधील पूर्ण ब्लॉकेजही त्या ठिकाणी मोकळं होईल आणि कमजोर झालेला नसा पुन्हा ऍक्टिव्ह या ठिकाणी होऊन राहील। आता बघा, या ठिकाणी शेवटचा पदार्थ सांगितलाय ते म्हणजे गुळ। तुम्हाला अर्धा इंच एवढा गुळाचा एक छोटासा तुम्हाला खडा घ्यायचा आहे आणि तो या गाळलेल्या पाण्यात टाकायचा आहे, म्हणजे त्याला हलका गोडवा आणि गुळाचे गुणधर्म पाण्यात चांगल्या प्रकारे मिसळले जातील। पण जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा रक्तात साखर जास्त वाढत असेल तर तुम्ही गुळ त्या ठिकाणी टाळू शकता। त्याऐवजी हलका गोड असा मध तुम्ही 1 चमचा, अर्धा चमचा या ठिकाणी चवीनुसार तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता, त्याने काहीही नुकसान होणार नाही। तसं पाहिले तर गुळ टाकल्यावर त्या मिश्रणाची ताकद आणि त्याचा परिणाम जवळपास 4 पटीने आता वाढणार आहे। आता कारण गुळ रक्त शुद्ध करण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करतो। आता पिण्याच्या कोणत्याही दुष्परिणाम तुम्हाला आढळणार नाही। गुळ पिल्याचा तुम्हाला कोणताही दुष्परिणाम आढळणार नाही। तुम्ही ते उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात दोन्ही ऋतूमध्ये आरामात पिऊ शकता। फक्त एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही हे प्याल तेव्हा त्याच्या साधारणपणे आता 1 ते 2 मिनिटांनंतर एक छोटा चमचा बडीशेप नक्कीच चावून तुम्ही खा, त्यामुळे या पेयाचे गुणधर्म अधिक वाढतील। त्याचेच परिणाम आपल्याला वेगाने तुमच्या शरीरामध्ये दिसून येतील आणि रक्तप्रवाह तुमच्या नसामध्ये इकडून तिकडून जाण्यासाठी तुम्हाला चांगली मदत होईल। आणि त्या ठिकाणी चांगली मदत झाल्यावर काय होईल, तुमच्या ज्या नसा आहेत का नाही नसा, तर त्या या ठिकाणी सुरळीत होतील, नसामध्ये जमा झालेले ब्लॉकेज हळूहळू दूर होतील आणि हृदयाशी संबंधित अनेक जुन्या समस्याही या ठिकाणी कमी व्हायला मदत होऊ लागेल। आता या पिण्यामध्ये असलेले नैसर्गिक जीवनसत्व आणि खनिज तुमचं हृदय निरोगी ठेवतात, रक्त शुद्ध करतात आणि शरीराच्या नसांना लवचिक व मजबूत बनवतात। याशिवाय आता हाडे, सांध्यामधले जे आलेले सूज असतात, तुम्हाला सारखं गुडघ्यामध्ये, कमरेमध्ये, मानेमध्ये जी सूज असते तर ती सूज सुद्धा या ठिकाणी कमी करण्याचं काम करत असतात। बहुतेक करून वात दोषामुळे विशेषतः जर तुमच्या पायांच्या पोटऱ्या या स्नायू किंवा सांध्यामध्ये सूज राहत असेल तर हा उपाय तिथे या ठिकाणी उपयुक्त ठरतो। त्यामुळे मित्रांनो, हा उपाय घरगुती असल्याने नक्की करा व तुमच्या आरोग्याला अशाच प्रकारच्या आयुर्वेदिक माहिती पाहण्यासाठी आत्ताच आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।